तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, आज तारीख आहे 14 सप्टेंबर 2025 आणि आज रविवार दिवस आहे. आणि बघा, काही दिवसाआधी 2 ते 3 दिवसाआधी जे आहे ते ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याचं वितरण सुरू झालं होतं आणि भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा झालेले होते. पण बघा, आता सप्टेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे त्याबद्दल सुद्धा चर्चा सुरू होती. ऑगस्ट महिन्याचे आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे एकत्र मिळणार असं लाडक्या बहिणींना काही माध्यमातून बातमी मिळाली होती. पण बघा, आता सप्टेंबर महिन्याची सुद्धा भरपूर लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता. कारण समोर नवरात्र आहे आणि दिवाळी सुद्धा आहे. तर बघा, नवरात्र आणि दिवाळी निमित्त जे आहे ते सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे पैसे एकत्र मिळायला पाहिजे असं आपण शासनाकडे या व्हिडिओच्या माध्यमातून मागणी करणार आहे. कारण ऑलरेडी जे आहे ते शासनाने 14व्या हप्त्याचं वितरण, ऑगस्ट महिन्याचं वितरण खूप जास्त उशिरा केलेलं आहे, खूप जास्त लेट केलेलं आहे. आणि आता जवळपास सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये जे आहे ते नवरात्र उत्सवाला सुरुवात सुद्धा होत आहे. आणि पुढच्या महिन्यात सुद्धा ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या हप्त्यात जे आहे ते दिवाळी सुद्धा आहे. त्यामुळे बघा, जे काही सप्टेंबर महिन्याचा हप्ता आहे तो सुद्धा आता जवळच आलेला आहे. फक्त 15 दिवस सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याला राहिलेले आहे. शासनाकडून लवकरात लवकर या हप्त्यासाठी GR काढण्यात आलेला पाहिजे. आणि हे लवकर वितरण जे आहे हे कमीत कमी नवरात्राच्या आधी किंवा नवरात्राच्या एंडिंग पर्यंत तरी लगेचच झालं पाहिजे. त्याचप्रमाणे ज्या बहिणींना जून आणि जुलै महिन्याचे हप्ते मिळाले नाही, ऑगस्ट महिन्याचे हप्ते सुद्धा आले नाही, त्यांची पडताळणी चौकशी झाली, त्या बहिणींची यादी महिला व बाल विकास विभागाकडे पाठवली असेल तर शासनाला त्याबद्दल सुद्धा नम्र विनंती आहे की ज्या बहिणींना जून जुलै ऑगस्ट या हप्त्याचे पैसे मिळाले नाही त्या बहिणींना सुद्धा जे काही 2 3 4 महिन्याचे हप्ते आहे ते सप्टेंबर महिन्याच्या वितरणासोबत एकत्रित देण्यात यावे. कारण त्या बहिणी सुद्धा 3 ते 4 महिन्यापासून जे आहे ते वितरणाची वाट पाहत आहे, वाटपाची वाट पाहत आहे. आपल्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होईल, कधी आपली चौकशी होईल. कारण आता समोर नवरात्र आणि दिवाळी सुद्धा आहे. हे महत्वाचे सण आहे. या दिवसामध्ये जे काही पैशाची खूप जास्त लाडक्या बहिणींना गरज आहे. त्यामुळे शासनाला विनंती आहे की जे काही सप्टेंबर महिन्याचं वितरण आहे त्यासाठी लवकरात लवकर GR काढावा. कारण आता फक्त 15 दिवस आहे, या महिना भरायला लागलेले आहे आणि लवकरच आता नवरात्राचा उत्सव सुद्धा सुरू होणार आहे. आणि बघा, दिवाळी सुद्धा पुढे आहे. दिवाळीच्या बघा मागच्या टप्प्यामध्ये जो काही मागे वितरण झालं होतं 2024 मध्ये, त्यामध्ये बघा दिवाळीचा जो काही टप्पा होता त्यामध्ये लाडक्या बहिणींना 3000 रुपये एकत्र सुद्धा मिळाले होते. 2 महिन्याचे पैसे दिवाळीच्या आधीच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले होते. यावेळी सुद्धा शासनाने तसंच करायला पाहिजे. लवकरात लवकर जो काही निधी आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा निधी शासनाने लवकरात लवकर मंजूर करावा. त्याप्रमाणे ज्या बहिणींना जून जुलै ऑगस्ट या महिन्याचे पैसे मिळाले नाही त्या बहिणींसाठी सुद्धा निधी शासनाने लवकरात लवकर मंजूर करावा. आणि ज्या बहिणींची चौकशी झालेली आहे त्या बहिणींच्या खात्यात सुद्धा हे पैसे जमा करण्यात यावे. त्यामुळे बघा, लवकरच 3000 रुपये मिळण्याचे सुद्धा चान्सेस आहे. कारण नवरात्र आणि दिवाळीचा जो काही पिरियड येत आहे तो एका वेळेला जे काही 30 दिवसाच्या गॅपमध्ये येत आहे. आणि दिवाळी निमित्त सरकारी सुट्ट्या सुद्धा भरपूर असतात, त्यामुळे सरकारी कार्यालय सुद्धा बंद असतात. आणि 100% अशी शक्यता आहे आणि माध्यमातून अशी 100% शक्यता वर्तवली जात आहे की सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे जे काही पैसे आहे ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रित जमा करण्यात येईल. पण बघा, या महिन्यामध्ये वितरण होणार नाही. 100% चान्सेस आहे की या महिन्यामध्ये हे वितरण सप्टेंबर महिन्याचं वितरण होणार नाही, तर ते सप्टेंबर महिन्याचं वितरण ऑक्टोबर महिन्यामध्ये जे आहे ते पहिल्या हप्त्यात करण्यात येईल किंवा दुसऱ्या हप्त्यामध्ये करण्यात येईल. उशीर सुद्धा होऊ शकतो. ज्याप्रमाणे ऑगस्ट महिन्याच्या वितरणाला उशीर झाला त्याचप्रमाणे सप्टेंबर महिन्याच्या वितरणाला उशीर सुद्धा होऊ शकतो. उशीर झाला तर चालेल, वितरणाला उशीर झाला तर चालेल, पण फक्त दिवाळी निमित्त ऑक्टोबर आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे शासनाने एकत्रित द्यावे. आणि त्या सर्व चौकशी होत असलेल्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये सुद्धा जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचे 4-5 महिन्याचे पैसे एकत्र शासनाने पाठवायला पाहिजे. तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला 3000 रुपये दिवाळी आणि नवरात्र निमित्त ऑगस्ट आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे पैसे एकत्र मिळायला पाहिजे का, हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा. कारण यावेळेस सुद्धा वितरणाला उशीर होऊ शकते. कारण ऑगस्ट महिन्याचा वितरणाला उशीर झालेला आहे, त्यामुळे सरकार खूप जास्त याबद्दल निष्काळजी आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून आवाज उठवायचा आहे आणि जास्तीत जास्त कमेंट तुम्हाला या व्हिडिओमध्ये करायची आहे. म्हणजे शासनापर्यंत हा व्हिडिओ जो आहे तो तुमचा पोहोचला पाहिजे आणि हे 3000 रुपयाचं वितरण लवकरात लवकर जे आहे ते शासनाने केलं पाहिजे. याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.